एकदा भगवान भोलेनाथ श्री विष्णूला म्हणतात, देवा सगळेजण मला भेटायला येतात, पण तुम्ही पृथ्वीवरती मला भेटायला का येत नाहीत? काय कारण आहे, तुम्ही का येत नाही मला भेटायला? भगवान विष्णू म्हणतात, भोलेनाथ तुम्हाला भेटल्याशिवाय मला तरी कुठे राहावतं? तुम्हालाही मला भेटावंसं वाटतं, पण पृथ्वीवर यायला जे मी निघतो ना, आणि इथे जवळ आलो की मला पहिला प्रश्न पडतो की मी पाऊल कुठे ठेवू? आणि पाऊल कुठे ठेवू? पृथ्वीवर पाय ठेवा. भोलेनाथ मी जिथे कुठे पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, तिथे मला शिवलिंगच दिसतंय, आणि शिवलिंगावर मी पाय कसा ठेवू? मला ते शक्य होत नाही, म्हणून मी पृथ्वीच्या जवळ आलेला पुन्हा वैकुंठाला वापस जातो. मला पाय कुठे ठेवावा हा प्रश्न पडतो, कुठे पाय ठेवू हे सुचत नाही. भोलेनाथ भेटायला तर खूप यावंसं वाटतं, पण पूर्ण पृथ्वी शिवमय आहे. या पृथ्वीवरचा मातीचा कण न कण, अगदी छोट्यातला छोटा दगड किंवा मोठ्यातला मोठा दगड, प्रत्येक वस्तू शिव स्वरूप आहे. मातीचा कण न कण शिवलिंग स्वरूप आहे. कुठे पाय ठेवू मी? भोलेनाथालाही पटलं ते, म्हणे बरोबर आहे. आता मी पृथ्वीचा राजा, पूर्ण पृथ्वी शिवमय आहे, शिवलिंग स्वरूप आहे. मातीच्या कणाकणामध्ये शिव बसलेले आहेत. लक्ष्मीपते तुम्हालाही प्रश्न पडणं साहजिक आहे की पाऊल कुठे ठेवू? एक काम करा ना, तुम्ही असं रूप धारण करा, असं शरीर धारण करा की त्या शरीराला पाय नसतील. म्हणे असं कसं शरीर धारण करू की त्याला पाय नाही? म्हणे तुम्ही असं रूप धारण करा की त्याला पाय नसले पाहिजेत, आणि ते रूपही मला एवढं प्रिय व्हावं की मी माझ्या जवळ त्याला अखंड ठेवावं, आणि तुमचा आणि माझा वियोगच होऊ नये. भगवान विष्णू बोलतायत, असं कोणतं रूप आहे की त्याला, त्या शरीराला पाय नाही पण वेग खूप आहे, तुमच्या जवळ राहू शकताय, शरीर लहान आहे, कोणतं रूप घेऊ भोलेनाथ? भोलेनाथ बोलले, तुम्ही सर्प व्हा. सर्पाला पाय नाही, मग तुम्ही सर्प झाले ना, मी असा तुम्हाला उचलेन आणि माझ्या गळ्यामध्ये ठेवेन. तुम्ही अखंड माझ्या गळ्याजवळ राहिले ना, बस तुमचं माझं सानिध्य, आपल्या दोघांचा संवाद अखंड चालू राहील. भगवान श्री विष्णूला ही गोष्ट पटली, आणि श्री विष्णू भगवान सर्प रूप धारण केलं. त्यांनी साप जे बनले, सर्प जे बनले, त्या सर्पाला उचललं भोलेनाथानं. खूप आनंद झाला, आणि भोलेनाथानं सर्पाला गळ्यामध्ये धारण केलं. म्हणजे महादेवाच्या गळ्यातला जो साप आहे ते कोणाचं रूप आहे? भगवान श्री विष्णू स्वरूप आहे. दोघे एकमेकाला सोडून राहू शकत नाहीत.